नवी मुंबईतील तुर्भेमधील एका लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेला तिच्यासोबत राहणाऱ्या पुरुषानं गळा आवळून ठार केल्याची घटना घडली आहे। आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। मागील 5 वर्षापासून दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून मागील काही दिवसापासून त्यांच्यात वाद निर्माण झाले आणि त्यामुळे ही महिला बळी पडली असं पोलिसांनी सांगितलं। अधिक तपास तुर्भे पोलीस करत आहेत। दिनांक 13 मार्च रोजी 3 वाजता मला माहिती मिळाली की वाशीचे सिव्हिल हॉस्पिटल येथे एका महिलेला तिच्या नवऱ्यानं मारलेलं आहे आणि तिला ॲडमिट केलेलं आहे। आणि सदर ठिकाणी जाऊन पाहिलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं होतं। त्यानंतर माहिती घेतली असता जवळचे जे नातेवाईक किंवा आजूबाजूला राहणारे जे लोक आहेत त्यांनी सांगितले की तिच्या नवऱ्याने तिला मारहाण केलेली आहे। अशी माहिती मिळाल्यानंतर तत्काळ आम्ही तिचा जो नवरा होता अजय कुमार यादव वय वर्ष 40 वर्ष याला लागलीच आमच्या DB पथकाच्या मदतीने ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून अशी माहिती आम्हाला मिळाली की हा जो अजय कुमार यादव आहे मूळचा UPचा राहणार या ठिकाणी ड्रायव्हर म्हणून काम करतो आणि ही जी महिला आहे ही 45 वर्षाची आहे, मूळची राहणारी पश्चिम बंगालची आहे। हे दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये 2020 पासून एकत्र राहतात आणि यांच्यामध्ये आपापसामध्ये अनेकदा वाद चालू असायचे। त्या वादामधूनच काल सकाळी त्यांच्यामध्ये 10:30-11 वाजता भांडण झालं। त्या भांडणामध्ये यांनी तिचा गळा ओढून तिला मारल्याचं निष्पन्न झालं। दोघांची फॅमिली, त्या ड्रायव्हर आहे त्याची UPला आहे फॅमिली आणि ती जी महिला आहे तिची पश्चिम बंगालमध्ये फॅमिली आहे। नेमकं कारण त्यांच्यामध्ये आपापसामध्ये बऱ्याचदा वाद व्हायचे, त्या वादामध्येच काल त्यांनी तिला गळा ओढून मारहाण केली। NTV न्यूज मराठी, नवी मुंबई।